नव्या उंचीवर जात असताना आता बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणखी एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे। देशातील एक प्रमुख कार निर्मित कंपनी म्हणून प्रसिद्ध असणारी हुंदाई मोटर्स येत्या काही दिवसात आयपीओच्या माध्यमातून पैसे उभे करण्यासाठी भारतीय शेअर बाजारात उतरत आहे। LICच्या आयपीओ नंतर हुंदाई मोटर्स आयपीओ हा सगळ्यात मोठा असण्याची शक्यता आहे। सेबी हुंदाई मोटर्सच्या आयपीओला मान्यता दिलेली आहे। हुंदाई मोटर्स बाजारातून साधारणतः 25,000 कोटी रुपये उभे करण्याच्या तयारीत आहे। या 25,000 कोटी रुपयांमधून हुंदाई मोटर्स भारतात त्यांच्या कार निर्मिती कारखान्यांमध्ये गुंतवणूक वाढायची आहे। तर मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड या सरकारच्या धोरणाला अनुसरून हुंदाई मोटर्स आंतरराष्ट्रीय बाजारासाठी भारतात कार निर्मिती करू इच्छिते। त्यासाठी त्यांना भांडवलाची गरज आहे। शेअर बाजारात तब्बल 20 वर्षांनंतर एखादी कार निर्माता कंपनी गुंतवणूकदारांसाठी आयपीओ आणतीये। त्यामुळे आयपीओ संबंधी बाजारात मोठं कुतूहल आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निनाद झारे आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। तर निनाद, बाजारात तब्बल 20 वर्षांनंतर एखादी कार निर्माता कंपनी जी आहे ती गुंतवणूकदारांसाठी आयपीओ आणतीये, काय अधिकची माहिती आहे? दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी या संदर्भात आपल्याला जाणून घ्याव्या लागतील। एक तर हुंदाई मोटर्सचा हा जो आयपीओ असेल तो आतापर्यंतचा देशातला सर्वात मोठा आयपीओ असण्याची शक्यता आहे। साधारणतः 25,000 कोटी रुपये या आयपीओच्या माध्यमातून हुंदाईला उभे करायचे आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या आयपीओ मधून जे पैसे उभे राहतील त्यातला एक मोठा हिस्सा महाराष्ट्रात गुंतवणूक होऊ शकते। या विषयी महाराष्ट्रात गुंतवणूक होऊ शकते। तळेगावमध्ये, पुण्याजवळच्या तळेगावमध्ये हुंदाई मोटर्सचा जो मोठा प्लांट आहे तिथून सध्याच्या परिस्थितीमध्ये साधारणतः 14,000 कोटी रुपयांच्या कार परदेशात निर्यात केल्या जातात। त्याच प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून त्याची कपॅसिटी वाढवण्याचा हुंदाईचा मानस आहे आणि त्यासाठी त्यांनी 25,000 कोटी रुपये भारतीय बाजारातून उभे करण्याची तयारी सुरू केली आहे। पुढच्याच आठवड्यामध्ये या संदर्भातला आणखी क्लॅरिटी येईल। त्याची किंमत किती असेल, कमाल जो प्राइस बँड असतो हुंदाई मोटर्सच्या इंडिया आयपीओचा जो प्राइस बँड असेल तो पुढच्या आठवड्यात समजेल। येत्या काही दिवसांमध्ये बाजाराच्या दृष्टीने एक मोठा आयपीओ बघायला मिळेल आणि त्यातून शेअर जे छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी असेल। कमी किमतीत एका चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येणार आहे। नक्कीच निनाद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।